मे महिन्यामध्ये ज्या प्रकारे कडक ऊन असतं ते ऊन आता तुम्हाला पुढचे 2 ते 3 दिवस अनुभवायला मिळणार आहे। कारण काही जिल्ह्यांमध्ये आता 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे। हे जिल्हे नेमके कोणते आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वर गेला असताना उन्हाचा पारा चढलेला असताना सुद्धा पावसाची शक्यता कुठे वर्तवण्यात आलेली आहे, पावसाचा धोका आपल्यावर आहेच, तो कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहतो जेणेकरून आपल्याला कळतं की बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये कशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत। कारण याच हालचालींवरून आपल्याला महाराष्ट्रातलं जे हवामान आहे किंवा ओव्हरऑल भारतातलं जे हवामान आहे ते निश्चित करता येतं, त्याचा अंदाज बांधता येतो। हा महाराष्ट्र जर तुम्ही बघितला तर इकडे एक डीप डिप्रेशन तयार झालेला आहे या बाजूला। आता या डीप डिप्रेशनचा सध्या महाराष्ट्रावर काही परिणाम होत नाहीये, पण पश्चिमी वारे महाराष्ट्रावर येत आहेत, उष्ण वारे आहेत हे, आणि याच उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात, विदर्भ, त्याचबरोबर कोकणामधील अनेक ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेच्या लाटीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काही भागांमध्ये पावसाचा सुद्धा अंदाज आहे। मॅप वाईज अलर्ट पाहणार आहोत कुठल्या भागांमध्ये काय इशारा देण्यात आलेला आहे। तर इकडे तुम्ही बघा, हे सगळे जे कोकणाचे जिल्हे आहेत या सगळ्यांना येलो अलर्ट आहे, म्हणजेच या ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि इकडे संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर या सगळ्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटीचा इशारा आहे, हीटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यामध्येच एका भागामध्ये उष्णतेची लाट, तर दुसऱ्या भागामध्ये परभणी असेल, लातूर असेल, धाराशिव असेल या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे जर विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये काल 7 तारखेला आतापर्यंतचं उन्हाळ्यातलं सगळ्यात जास्त तापमान अकोल्यामध्ये 44 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणात उष्णता ही विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतेय। त्याचबरोबर चंद्रपूर असेल किंवा नागपूर असेल या भागांमध्ये सुद्धा 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे। त्याच्यामुळे आता जर आपण ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त तापमान कुठे वाढलेलं असेल, सगळ्यात जास्त उन्हाळा कुठल्या भागांमध्ये असेल तर तो विदर्भाचा भाग आहे। आणि विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूरला आपल्याला इथे हीटवेव्हचा इशारा आहे। त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं असताना सुद्धा असे काही 4-5 जिल्हे आहेत जिथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुढे आपण 10 आणि 11 तारखेचा अंदाज पाहणार आहोत। 10 आणि 11 तारखेला काय अंदाज आहे? 10 तारखेचा अंदाज बघितला तर वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूरला येलो अलर्ट आहे। आता हा येलो अलर्ट कुठला, इथे तुम्हाला विजा दिसतात। आता हा येलो अलर्ट म्हणजेच काय, तर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। ज्या विदर्भामध्ये 9 तारखेला हीटवेव्ह होती त्याच विदर्भामध्ये 10 तारखेला पावसाचा अंदाज आहे। म्हणजे हवामानातला हा बदल बघा, हवामान जे आहे एप्रिल महिन्यातलं ते अजिबात प्रेडिक्ट करता येत नाहीये। त्याच्यामुळे रोज तुम्हाला कशा प्रकारचं हवामान असणार आहे, काय अंदाज दिलेला आहे, हा अंदाज रोज पाहणं गरजेचं आहे। कारण दिवसागणिक वातावरणात बदल होत आहेत। लातूर आणि सोलापूर आणि नांदेडला सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। म्हणजे 10 तारखेला जर आपण बघितलं तर 9 तारखेला सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ऊन असणार आहे, पण 10 तारखेला टोटली अपोजिट वातावरण असणार आहे। 10 तारखेला अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये। 11 तारखेला अजून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल, उष्णता थोडी कमी होईल आणि पावसाचा इशारा आहे। विदर्भातील सगळे जिल्हे जर तुम्ही बघितलं, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर यांना पावसाचा अंदाज आहे। बाकी जर बघितलं तर 11 तारखेनंतर महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये 13 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 9 आणि 10 तारखेला, खास करून 9 तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे। पण 11, 12, 13 तारखेला तेच वातावरण ढगाळ वातावरणात बदलू शकतं आणि जसं की मी तुम्हाला जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। हा काही अंदाज होता पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हवामानाचा आणि तुम्हाला एकूणच आपण काय बघितलं तर 9 आणि 10 तारखेला उष्णतेची लाट अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज 11 ते 13 तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे। 13 तारखेनंतर महाराष्ट्रातलं वातावरण
पुन्हा एकदा बदलणार आहे, पण कशा प्रकारचा अंदाज असणार आहे हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूच. पण सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, तुमच्या भागामध्ये सध्या हवामान कशा प्रकारचं आहे, हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणखीन तुम्हाला काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.